तर गाईज आपण आलोय आता परेल वर्कशॉपला आणि इथे 18 ऑगस्टला आगमन आहे 2024 12 वाजता. मुंबईचा सम्राटचा पण ट्रॉली आलेली आहे इकडे. बघा गाईज इकडे आता चिंचपोकलीचा चिंतामणी सारखा हा रेप्लिका बनवलाय सेम टू सेम. मागच्या वर्षी जसा होता ना 2023 मध्ये हा आता तसा. तर नमस्कार मंडळी, आपले सोनेरी दिवस म्हणजे आपले गोल्डन डेज परत आले आहेत. आगमन, पाद्यपूजन, विसर्जन सोहळा हे सर्व परत आलेले आहेत. गणपती बाप्पाने आकार घ्यायचं सुरू केलं आहे आपल्या परेल वर्कशॉपमध्ये. सो आता आपण चाललो परेल वर्कशॉप व्हिजिट करायला. तिकडे आपल्याला बघायला भेटणार गणपती बाप्पाचे सर्व आकार वगैरे घ्यायचे आणि प्लस काही लोकांचे ट्रॉली पण आलेले आहेत काही मंडलचे. सो आपण ते पण बघणार आहे आणि मी असे पाद्यपूजन, आगमन सोहळा वगैरे व्हिजिट करत असतो. सो तुम्ही माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आता जाऊया परेल वर्कशॉप व्हिजिट करूया. तर गाईज आपण आलो आहे आता परेल वर्कशॉपला आणि इथे बॅनर्स वगैरे लागले असतात ना, त्याच्याने आपल्याला समजतो की कुठे कोणता आगमन आहे. सो हा आता लागला आहे साकीनख्याच्या महाराजचा हे आहे आगमनचा पोस्टर आहे. 18 ऑगस्टला आगमन आहे 2024 12 वाजता आणि ही सर्वात मोठी मूर्ती आहे असं या लोकांनी दिलं आहे बघा. मूर्ती मुंबईतील उपनगरातील सर्वात उंच मूर्ती 18 ऑगस्टला याचं आगमन आहे साकीनाक्याचा महाराज. आणि इकडे हे टी शर्ट वगैरेचं आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया परेल वर्कशॉपच्या. हे बघा खूप मस्त आणि खूप मोठ्या मूर्ती बनायच्या चालू झालेल्या आहेत. ही खूप मोठी आहे मोजकी. ही असेल 10-12 फीटची आणि ही पण आहे बघा. हे पण असेल 12-15 फीटची असेलच ही बघा. खूप अशी मोठ्या मूर्त्या बनायला लागल्या आहेत आणि हे पण इकडे त्यांचं काम करत आहेत. हे एंट्रीलाच तुम्हाला दिसेल बघायला. हे बघा एंट्री इकडेच आहे आणि एंट्रीलाच आहे. सो मी ते हे बघा इथे काय बोलतात ट्रॉल्या आल्या आहेत इकडे खूप साऱ्या मंडळाच्या. हे बघा इकडे 1 2 3 4 मुंबईचा सम्राटचा पण ट्रॉली आलेली आहे इकडे. हा बघा गाईज इकडे आता चिंचपोकलीचा चिंतामणी सारखा हा रेप्लिका बनवला आहे सेम टू सेम. मागच्या वर्षी जसा होता ना 2023 मध्ये हा आता तसा बनवला आहे आणि एवढ्याच लवकर रेडी पण झाला. मला हे समजत नाही कसं. हे बघा खूप मस्त आहे. लांबना बघा राम लक्ष्मण सीता हनुमान जे हे होता लास्ट टाईमला त्यांचा 2023 मध्ये. बघ तिथे अजून एक आहे छोटासा त्यांचा आता रेप्लिका वगैरे घेतात ना मॅक्स लोकं. तो त्यांनी बनवला आहे खूप सुंदर आहे. हा पण अजून ह्याचं ना अर्ध काम झालं आहे. अजून त्याला दागिने वगैरे जे आहे ना त्याचं कलर वगैरे सर्व येणार त्याच्यानंतर तर अजून सुंदर दिसणार. जसा तो आपला चिंतामणीचा होता ना चिंचपोकलीच्या चिंतामणीचा तिथे टाकतो सेम आहे सेम. हे बघा प्रभू श्री रामच्या अवतारात पण आता गणपती आले आहेत त्यांचे पण. हे छोटे मंडळ असतात ना एवढे मोठे नसतात त्यांच्यासाठी आहेत हे सर्व. तुम्ही इकडे परेल वर्कशॉपमध्येच आहे. हे पण खूप सुंदर आहे बघा. त्या साईडला येतं खूप गणपती आले आहेत. तुम्ही व्हिजिट करा गाईज. मी सांगतो म्हणजे मंडळांना सांगतोय कोणते पण मंडळ असतील ना त्यांना चेकआउट करायचं असतील ना गणपती मस्त आले आहेत बघा. मला हा पण आवडला आहे आणि चिंतामणीचा जो रेप्लिका तो पण मस्त सेम टू सेम बनवला. गो 5 out of 5. तर गाईज इथे मला बजरंग बली पण दिसलेले आहेत. हे बघा बजरंग बलीचं रूप पण आहे इकडे एक. आता माहिती नाही कोणत्या गणपतीसाठी आहे बट खूप सुंदर आहे. हे बघा खूप सुंदर आहे वाव. आणि हे बघा इथे पण किती मोठे गणपती उभे आहेत. हे बघा लाईनीत उभे आहेत सर्व 10-12 फीटचेच आहे. हा तर खूप मोठा आहे वाव. हे बघा हे इकडे मूर्तीला आकार देतातच आहे आणि ही मला सर्वात सुंदर वाटली मूर्ती इकडची. हे आणि ती दुसरी पण खूप मस्त आहे. हे बघा इकडे ना दागिने वगैरे पण बनवलेले आहेत म्हणून मला खूप आवडली खूप म्हणजे खूप. आणि ती एक ही एक दोन्ही खूप मस्त वाटत आहेत आत्ताच सध्या तर. हे बघा लाईनची असे ना लागल्या आहेत खूप गणपती तयार झालेले आहेत. एवढ्या लवकर झालेत ना मला आयडिया पण नाही. लालबागचा राजासारखं आहे. तुम्ही या कलाकार लोकांची कला बघा. ह्यांनी पुरा एका स्टँडवरती गणपती बाप्पाला पुरा बसवला आहे. एवढा मोठा गणपती बाप्पा त्या कलाकार लोकांनी ह्या स्टँडवरती एका बसवलेला आहे. म्हणजे तुम्ही यांचा विचार करा जरा. हे लोक किती मेहनत करतात गणपती बाप्पाची एक मूर्ती बनवायला. दोन्ही पण ती बघा ती पण एक नुसतं टेबलावरती वरती बसलेली आहे आरामात. किती प्रोसेस असेल काय असेल आपल्याला माहिती नाही आहे. वी डोंट नो बट तरी खूप मेहनत असेल. ही खूप मस्त मूर्ती आहे बसून आहे ही मूर्ती. आणि इकडे पण 2-3 मूर्तींनी आकार द्यायचे चालू केले. कलरिंग पण चालू केलं या मूर्तीला तर. आणि दागदागिने पण लावलेले आहेत.
आणि बाकीच्या मूर्तींना पण असा खूप सुंदर फटाफट चालू झालेलेच आहे तिथे ऑलमोस्ट. तर मूर्ती बनायची. हे बघा लालबागचा राजासारखा थीम आहे जा. हा खूप सुंदर आहे. हा पण अजून यांना आकार दिला आहे, फक्त आता दागदागिने येतील, कपडे वगैरे, धोतर वगैरे सर्व, मग कलर वगैरे खूप काय आहे अजून ह्याचा, मग अजून सुंदर दिसणार आहे. हे बघा हे आत्ताच बघ किती मस्त दिसतं. सो मी यांना विचारलं आता हा हायटेड आहे ते माहिती नाही, बट हा खूप मोठा आहे, खूप हायटेड आहे. बघा याला खूप हायटेड आहे हा. आणि हा एक आहे इकडे, त्याचे पण दागदागिने वगैरे असे बनायला लागलेले आहे, बनवले त्या लोकांनी. आणि सर्व मूर्त्या बनायला लागलेल्या खूप सुंदर सुंदर दिसत आहेत, एक से बडकर एक दिसत आहेत इकडे. कोणती अशी म्हणजे लोकांना, मंडळवाल्यांना पण एवढा कठीण आहे ना कोणती चॉईस करू. हे बघा ही मला हे शॉकिंग वाटला. वाव मागे बघ किती मोठी आहे. हे मला हे स्टॉक वाटला हनुमानजीचा. जय बजरंगबली. कुंभारवाडीचा महाराज आहे आणि इथे हा आहे खेतवाडीचा 7व्या गल्लीचा काय आहे 7व्या गल्लीचा मोरया. हां तो हे गणपतीचे ट्रॉली आलेला आहे इथे आणि अजून पण खूप सारे गणपतीचे ट्रॉली येणार आहे इकडे. आणि आता मी खूप म्हणजे खूप त्या साईडला पाठीचा अजून मस्त आहे चिंतामणीचा रेप्लिका आणि पराश्री प्रभू श्री रामलल्लाचा हे आहे जे गणपती शिवतो ती पण खूप सुंदर दिसतं. आणि अजून तर सुरुवात आहे गाईज. आपल्याला आगमन सोहळा विसर्जन नाही होत आहे, आगमन सोहळा पाद्यपूजन वगैरे खूप काय भेटणार आहे. मी पण हर एक आगमनला येणार आहे, व्हिजिट करायची ट्राय तर करेन मी येणारच. आणि त्याचे व्लॉग्स पण बनवेन. सो तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला व्लॉग बघायला भेटणारच आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. ही व्हिडिओ आपण इथेच संपवूया. परेड वर्कशॉप पुरा सुरू झाला आहे, तुम्हाला पण यायचं असेल तर व्हिजिट करू शकता तिकडे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडल्याचं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करा. पण लवकरच भेटा कोणत्या तरी पाद्यपूजा आगमन सोहळा वगैरे मध्ये किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज.